नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता चालू केलं ऑनलाईन, जस्ट चालू केलं आता सगळं नाही का. आता उबेरने परत रिचार्जचं रेट परत वाढवलं तर वाटतं. पहिले काहीतरी 17 रुपये दाखवायचे, त्याच्यामध्ये GST वगैरे लागून म्हणजे 21 रुपयाचं व्हायचं नाही का रिचार्ज दिवसाचं पर डेचं. आता त्यांनी केलेलं आहे 20 रुपयाने, म्हणजे 21 रुपये दाखवतं आहे GST आपलं, सॉरी 23 रुपये दाखवतं आहे आणि GST पकडून 25 रुपये. म्हणजे मी मध्येच बोललेलो, हे लोक कधी पण काही करू शकतात. आता बघू, आता रिचार्ज तर म्हणजे रिचार्ज करायची गरज नाही पडत, ते लोक त्याच्यामध्ये ॲडजस्ट करतात ट्रिपमध्ये. थांबलो आहे, बघू आता चालू केलं आहे मारू ट्रिप वगैरे. ग्रोसरीला आलो, त्या आयला एवढे ट्रॅफिक. ग्रोसरी द्यायचं म्हटलं ना, त्या आयला डोक्याची दही होते बाबा. लय ट्रॅफिक, एवढी ट्रॅफिक आहे ना. त्या आळंदी रोडला गेलं तर अजून ट्रॅफिक. ते याचं म्हटलं अवघड, एवढा चिपकून गाड्या घासायचं एवढं टेन्शन असतं ना. एकदा तर धडकली मला मागणं गाडी. काय एवढं गर्दीमध्ये चालत एवढी आतमध्ये एवढी गर्दी असते ना त्या आळंदी रोडला, नाही का. अंकुशराव आणखी नाट्यगृह तिथे येऊन थांबलं जरा. असं तर निघालो नाही बाबा, लय ट्रॅफिक. आलो इंदिरानगरला, आता काहीतरी खातो वडापाव वगैरे नाही का. नाश्ता करून घेतो हलका फुलका. आलो बाबा भोसरीतून चार, तिथे लय विषय आड असतो. लय वडापाव आता खाऊन भेटतो तुम्हाला परत. ठेवायला जागा आहे का? आहे. खाल्लं बिलं पाहिजे, काम करत नाही गाडी. एक नंबर आहे. जसं खाल्ला खाल्ला, पैशात द्यायचे विसरलो, परत आलो ठेव. अरे मित्र, पैसेच राहिलो होते द्यायचे. किती रे? वाडापाव काय बोलणार आहे तसंच गेलो मी. हां, 2 घेतलेल्या. किती? 90. 5 राहिले माझे. काय बाबा, सगळ्यात धंदा करतात, कोणाचे पैसे बुडवायचे नाही. मी बसलो तिथं ऑटोमध्ये बसलो होतो आणि बोललं खिशाला टाकला, बोललो पैसे राहिले वाटतं ना. 5-10 मिनटं बसलो इथे, काही ऑर्डर ट्रिप पण पडत नाही. नंतर लक्षात आलं भाऊचे पैसेच राहिले. भाऊ पण काम करतो बाबा, त्याचा पण धंदा आहे. कोणाचे बुडवायचे नाही बाबा, खायचे खाल्लेले तर पैसे अजिबात नाही बुडवायचे. देऊन आलो त्याला, त्याच्या पण लक्षात नव्हतं पैसे ते राहिलेले. कोणाचे पैसे ठेवायचे नाही बाबा, देऊन टाकले बोललो जाऊ. इथे स्पायन रोडला काय ट्रिपच पडत नव्हती बघा. कुठली ट्रिप आणली आता. सायकल घेऊन आलो आहे. काय करणार, भाडं पडत नव्हतं. ट्रिप काय ना काय हातपाय हलवायला लागतं. आता नुसतं भाडं पडत नाही म्हणून बसून काय उपयोग होणार नाही. जे भेटेल ते घ्यायचं. आणलं आहे पण एक्स्ट्रा पण घेतलं त्यांच्याकडून, असंच नाही की त्याच रेटमध्ये आणलं आहे. ते येतील दुसरी 2 आहेत. 2 होतं सायकल, पण ती काय बसली नाही. त्यांना बोललो तुम्ही या टू व्हीलर घेऊन. ते बोललो दोन्ही बसवा. अरे दोन्ही कसं बसणार, सीट फाटली बिटली तर. 2 नाही, एकच आणली. आता त्यांचे येतात ते मागणं. भेटला तर काय करणार, भाडं पडत नव्हतं मग घेतले यांनाच. म्हटलं या, त्यांना पण पोर्टर करत होतं, ते पण बुक होत नव्हतं. मला पण तेवढंच ठीक आहे म्हटलं. आता यांचं उतरवतो. आपण उतरायची का? उतरायची आपण? हां, 1 मिनिट. आलो होतो मूवीमध्ये आलो होतो. वाजले तर 10:30. बघा रस्ता पूर्ण मोकळा आहे, सामसम. आता काय इथून भेटणार आहे. बघा मूवीमध्ये पूर्ण माती पूर्ण भरले. दिसलं काय
पूर्ण धूळ 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 येणार नव्हतं, पण ते यायला ओलावाला ॲड्रेस एवढाच येडागत टाकतो ना. पूर्ण बघा, पूर्ण मागणं पूर्ण आलो बाबा घरी. तिथून मोकळाच यावं लागलं. आलं ते ओलावाला पण असला ॲड्रेस देतो चुत्यागत साला. टूलबूत वाघोली दाखवलं, वाटलं असेल मोशी जाधववाडीची. नेलं जायला मोई फाटावून 4 किलोमीटर आतमध्ये निगोजेच्या जवळ नाही का. असले रस्ते बेकार, बाप रे. त्याने नशीब नदीच्या इथलं रस्ता तरी बनवलाय. वायतावला ट्रकवाले एवढे चिपकून कसे पण चालवतात रात्री जेव्हा 10:30-11 वाजता. जाऊ नका हो, लय अवघड आहे. म्हणजे भाडं भेटलं अवघड काम आहे बाबा तिथलं भाडं घेऊन जाणं. असले खतरनाक चालवतात सगळं. रायडरच डेंजर. जवळून जवळून दहा पूर्ण असं नाका तोंडात पूर्ण गाडी माझी पूर्ण पांढरी पडली. नशीब तिथे येताना बाबा तसंच मला माहीत होतं मोकळं जावं लागणार आहे. येता 2 भेटले, ते पण घेऊ की नको सीट बाबा. ते सगळे नाही का लेबर लोक होते ते. अरे भीती वाटत होतं सगळ्या अंधारात. तिथे येताना कोणच नाही, काय नाही, नाही काय. 10:30-11 वाजले तरी भेटले 2-3 जण. घेऊन आलो त्यांना. बघा गाडीची कशी हालत झाली, दाखवतो तुम्हाला. दिसते का? 1 मिनटं लाईट लावतो. हे बघा आता हे पण मी आताच फिरवलं हो. पूर्ण नाही हो, पूर्ण धूळ धूळ. पूर्ण मागं पण पूर्ण धूळ आहे. हे बघा, आहे का. सकाळीच पुसली होती. 4 किलोमीटरमध्येच हे झालं. हे बघा कशी घाण चिपकली पूर्ण आतून. तर पुसून घेतली मी. मला अवघड काम आहे. आलो कसा तरी, नशीब झालं. चला भेटू, जाऊ द्या आता. होत राहतं तसं. त्याला ते ॲड्रेस काढायला म्हणून माणूस होतो, फसतो होता. त्याला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. गुड नाईट.